कॉन्टेंट दे आकाश मला. कॉन्टॅक्ट आता गाडी लावून नाचू काय रोडवर. At this point, I am not scared of ghost, but nature. आम्हाला येताना गायब. कैसे होता है पता है तुझे, उसी जगह पे ऐसी चीजों के बारे में बात नहीं करनी चाहिए. हाँ. नहीं तो उनको ज्यादा पावर मिलती है. मेरी तो हाँ, इस तरह पे ऐसे जो मतलब लाइंस आते हैं ना, ब्लैक ब्लैक. अभी नया कैमरा है तो कुछ नहीं आएगा ना. हाँ. उस पे ब्लैक एंड व्हाइट ऐसे लाइंस आए. Hi guys, welcome back to my YouTube channel. Hi, this is Sanjana and today we are vlogging. So basically I am the editing Sanjana. तर मी इंट्रो द्यायचा विसरले होते या व्लॉग साठी. सो वी आर गोइंग ऑन अ वर्क ट्रिप टू गोवा आणि हा खूप एक फन व्लॉग असणार आहे. बट मी ॲडव्हान्समध्ये सॉरी म्हणते सगळ्यांना, कारण मी खूप म्हणजे तुटक असे व्हिडिओज बनवलेत. बिकॉज मी एका गोष्टीला घेऊन खूप जास्त टेन्शनमध्ये होते. या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच माझ्यासोबत काहीतरी पॅरानॉर्मल झालेलं आहे इन दिस व्हिडिओ. सो त्याच्यामुळे मी शूट करू नाही शकले बिकॉज आय वॉज व्हेरी स्कॅर्ड की म्हणजे व्हिडिओमध्ये काहीतरी कॅप्चर होईल आणि थ्रू आऊट मी खूप जास्त टेन्शनमध्ये होते. सो दॅट्स वाय मी शूट नाही केलेलं आहे. अँड द लाईट इज ऑल्सो फ्लिकरिंग फॉर नो रिझन, आय डोंट नो वाय. बट यप, so I hope you guys will enjoy the video, and also a very detailed story time is coming up, so be ready for that and just enjoy this video. आकाश, किती वेळ लागणार पोहोचायला आपल्याला? पहाटे पहाट होणार. माझा काय तरच सगळं घालतो, माझा लुक घे. ठीक आहे. म्युझिक लावणार मी याला. चलो गाडी सुरू कर. स्लो मोशन मध्ये गाडी चालवू नको, खरोखर पहाट होईल पोहोचायला. अरे चल, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. चलो आता आपण अजून थांबायचं आहे. हो, काय आपण सगळ्यात शेवटला, आपण सगळे चेकिंग करायचे आणि आउट करायचे सगळ्यांना. आकाश, खरोखर आपण अजून थांबायचं आहे. आणि मी ह्यांना आता सांगत होतो की आता 6:15 वाजल्यात, आम्ही आता निघणार, 12-1 वाजणार नाही, पहाटच होणार आहे. परत आम्ही विराज जंक्शनला येऊन थांबलोय यार. कंटाळा आला आता या सगळ्याला बघून. लई जास्त कंटाळा आलाय गाडीत बसून आता पास. नाही ग, आम्ही आतापर्यंत पोहोचलो असतो यार, कशात अडकलो. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मला थोडस याड लागल्यासारखं होत या सगळ्या बघून, पण घेऊ नाही शकत मी. कसली मोठी बसली. और 100 ml 46 कॅलरीज आहेत फक्त. घेतो हे. And back to again with the new. घेतला सर. एवढं कुठं जवळ आलंय बघ. गाडी त्यासाठी घेतल्याच जोकर म्हणून. तू आणि ह्यानी जोकर. यो बघ कसा लप्पा लागलाय रे. काय लाजतो. ऑलरेडी असला कुठला प्रकारे हसायचा. डिप्रेशन लाजून जरा असते. ते नाही कुठला हसायचा प्रकारे असा. लपून हसायलाय रे तो. लाजून लपवतोय आणि मग असं. कॉन्टेंट दे आकाश मला. कॉन्टॅक्ट आता गाडी लावून नाचू काय रोडवर. हिच्या कॉन्टेंटच्या नादात काही बाहेर जाऊ. पर जॉक 320. आकाश, स्पीड सारखा दिसायला आहेस तू. स्पीडच आहे. सेम या अँगलला स्पीड सारखा दिसायला लागलाय. मागे काय बाजाला कॅमेरा. पुढे बघ वाघ दिसतात एखादा येईल शूट. वाघ त्याने बघ मांजरी म्हणजे दिसतात एखादा येईल शूट मध्ये. सस पण दिसतात, सकाळ असतात सस जास्त बसलेलं. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. कंटिन्यू.
एवढंच असतं एवढा तिथनच. वाव, लई सुंदर दिसा लागले. लुक ॲट द बारिश. गाडी रात पाऊस पडालाय. आई शप्पथ. चालेल का? एकदम सुंदर मिळालं त्याचा शूट. ओके, सो पुढचा व्हिडिओ बघण्याच्या आधी मी तुम्हाला जस्ट डिस्क्लेमर देते. मला ऍक्च्युली माहिती नव्हतं की माझ्यासोबत मी असं काहीतरी एक्सपिरियन्स करेन. सो मी त्या रात्री, कारण ऑब्व्हियसली आम्ही 4ला पोहोचलो होतो, सो मी शूट नाही केलेलं काही, बट मी जस्ट तुम्हाला सांगते एकदम शॉर्टमध्ये. सो आम्ही 3:30ला एक्झॅक्टली त्या लोकेशनवरती पोहोचलो आणि 4 o'clockला आम्ही चेक इन केलं. सो चेक इन केल्यानंतर तरी मला अजिबात ती रूम आवडली नव्हती. मला असं वाटत होतं की इथून आत्ताच्या आत्ता निघावं, आणि आय हॅव प्रूफ्स ऑफ दॅट की मला अजिबात आवडली नव्हती. मी लिटरली 4 वाजता आकाशला मेसेजेस करत होते की प्लीज बोलून बघ एकदा की रूम चेंज होईल का, मला नाही झोपायचं इकडे, भीती वाटत आहे, वाईब खूप वेगळे आहेत. आय पुट स्क्रीनशॉट्स हिअर, तुम्ही बघू शकताय. टाईम पण बघा त्यामध्ये किती आहे आणि मी कसं मेसेजेस करत होते त्याला. मी लिटरली अनपॅक करायच्या आधी मी एअरबीएनबी वरती रूम शोधत होते की दुसऱ्या दिवशी पटकन इकडून निघायचं आहे आणि दुसरीकडे चेक इन करूया, पण इथे मला नाही राहायचं. बट जस्ट टू कन्व्हिन्स माय सेल्फ अँड फराना, जी मुलगी माझ्यासोबत स्टेला होती तिथे, तर मी असं बोलत होते की हा पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, पॉझिटिव्ह म्हणजे थोडंसं बेटर फील करण्यासाठी, ठीक आहे, सो दॅट ती पण घाबरायला नको. आणि मला तर जाम भीती वाटत होती पहिली गोष्ट तर. सो फराना आणि मी फॅनची स्पीड फुल केली सो दॅट आम्हाला बाहेर काय चाललंय याचा आतमध्ये आवाज यायला नको. आणि AC पण ऑन होता. तिथल्या ना सगळ्या गोष्टींमधून इतका घाण वास येत होता. सगळ्या ब्लँकेट्स आणि बेडशीटमध्ये फंगस लागला होता, लिटरली फंगस, ठीक आहे. आणि मी तिकडे चेक इन केल्या ना, मी म्हणजे माझे कपडे चेंज करायच्या आधी सुद्धा मी सगळे जे वॉर्डरोब्स आहेत तिथले, फर्निचर, ड्रॉवर, सगळे मी सगळं चेक करत होते. मला असं वाटत होतं की काहीतरी ठेवलेलं आहे असं मला फील होत होतं. सो मी जस्ट चेक केलं. सो या आता तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा. मी रूम कशी होती काय होती सगळं टाकलेलं आहे. खूप जुनी बेकार रूम होती. जस्ट गो अँड चेक. हाय गाईज, सॉरी मी तुम्हाला काहीच अपडेट दिलेला नाहीये, कारण तुम्ही रूम बघितला आता, तर ती रूम आहे आणि मी तिथं पॉझिटिव्ह वाइब्स म्हणत होते पण निगेटिव्ह वाइब्स है. अरे रात में मुझे भी निगेटिव वाइब्स आ रहे थे ना उधर. थोड़ा थोड़ा मैं लेकिन कैसे होता है पता है तुझे, उसी जगह पे ऐसी चीजों के बारे में बात नहीं करनी चाहिए. हाँ नहीं तो उनको ज्यादा पावर मिलती है. मेरी तो हाँ, इसीलिए मैंने बोला, तूने सुना ना, मैंने बोला कि यहाँ पर अच्छी है यहाँ positive. Enter होते ही you said that I was like कि wait let me मतलब मैंने बोला तू कन्विंस माई सेल्फ कि अच्छी है वाइब्स, लेकिन बिल्कुल भी अच्छी नहीं है. मुझे 2 मिनट के लगा कि विशाल सर को कन्विंस करने के लिए बोल रही हूँ. आता हल्दीचा इव्हेंट मी होस्ट केला. मला सकाळी पण खूप वेळ झाला रेडी व्हायला, सो मी डिरेक्टली इकडे आले. आता लंच करत आहे आणि आता मला परत एकटीला रूम वरती जायचं आहे. माय रूममेट इज फराना आणि फराना इथे असणार आहे आता. आणि आता मला एकटीला रूम वरती जायचं आहे. आता आकाश पण इकडे आलाय. आई डोंट हैव गट्स टू गो नाउ. मैं क्या सोच रही हूँ, मैं यहीं पे रुकती हूँ और 1 घंटा पहले, मतलब संगीत शुरू होने के 1-1.5 घंटा पहले मैं जाती हूँ. नींद भी नहीं हुई है. मैं सोई थी 10 बजे, मैं वापस सोई हूँ. तुझे बिलीव नहीं होगा, मैंने तुझे ये बोला है, लेकिन आकाश को मैं टेक्स्ट कर रही थी कि मुझे जाना है, यहाँ पे अच्छा नहीं है बिल्कुल. आकाश बोला अभी मैं कैसे बोलूँ सर को कि तभी रात में हाइप में मैं बोलने वाली थी एक बार बात करके देखे क्या करके. आज तो वैसे भी देख, मैं कल इसीलिए सोई क्योंकि अभी 4 बजे थे. मुझे लगा कि 2 घंटे में सुबह हो जाएगी. सो कैसे हाँ, लेकिन आज नहीं सो सकती मैं वहाँ पे. आई स्वेयर टू गॉड मुझे बिल्कुल भी अच्छी वाइब नहीं आ रही है. उनका बालकनी वगैरह तूने देखा कितना गंदा, और मैं कर्टन हिल रहा है क्या ये भी चेक किया. लेकिन तू सोई ना उधर मुंह करके. मेरी इतनी फटी, सच बता रही हूँ नींद मैं. नहीं लगी थी, लेकिन मेरी मैं बस वेटिंग की संजना सो गई क्या. बेचारी सोने के बाद मुझे नींद लग गई.
4:30 it was almost 4:45 नींद ही नहीं थैंक गॉड कि मुझे ऑलरेडी मतलब नींद आ रखी थी। मैं सच बता रही हूँ तुझे, मैं नींद में भी थी ना, तब भी मैं सोच रही थी कि अरे यार मुझे नींद लग गई थी क्या, कैसे नींद लग गई मुझे तो डर लग रहा है मुझे। हाँ, उसके बारे में नहीं सोच रहे हैं, हमें अलग सोच रहा है, कुछ तो दूसरा सोच रहा है, ऐसे सोच रही थी मैं नींद में भी। और तू जब भी निकली मैं फटाक से उठी, डर की वजह से ही उठी मैं। मैं अब कैसे जाऊँ, अकेली हो जाएगी। मैं बोलने वाली थी कि कॉल करके बुलाऊंगी क्या, तो तुमने बोला कि तब तक मैंने आकाश को बुलाया, मैंने टेक्स्ट किया था, तुझे दिखाती हूँ मैं अभी। हाँ मैंने क्या? टेक्स्ट किया तो था मैं उसको। नीचे जब गई प्रथमेश का वेट कर रही थी ना, तब तक आई सॉ हिम कमिंग, देन आई सेड कि ठीक है अभी आराम से तो सो हाँ, जाएगी। लेकिन वहां पे हम दोनों तो नहीं रह सकते, मतलब मैं तो नहीं सो सकती आज यार। अभी मैं वही सजेस्ट किया ना कि टीवी ऑन ही रखो तुम। मैं जाऊंगी ही नहीं, अभी ये अपनी बातचीत होने के बाद तो मैं जाऊंगी ही नहीं। और आई स्वेयर मैंने अभी कैमरा नहीं लाया है, मैं दिखाऊंगी, इसमें भी मैं दिखाऊंगी। वो जो बाहर वाला अपना लिविंग रूम है ना, उसका कर्टन ना ऐसे मतलब हाँ, वो सोफे पे ऐसे गिरा हुआ था। कल रात से था, मैं मेरी ठीक है, हिम्मत नहीं हुई लेकिन। ठीक है, मैं सुबह गई तो मैं रूम टूर का ऐसे वीडियो बना रही थी, क्योंकि मुझे दिखाना था कि कितने स्पूकी रूम में हम रहे हैं। तो हम गए, जब मैं गई उसके पास, कैमरा के पास, और मैंने कर्टन ना ऐसे नीचे रखा, तो फिर मेरे कैमरा पे ऐसे जो मतलब लाइंस आते हैं ना, ब्लैक ब्लैक, अभी नया कैमरा है तो कुछ नहीं आएगा ना, हाँ, उस पे ब्लैक एंड व्हाइट ऐसे लाइंस आए। सीरियसली आई स्वेयर टू गॉड। रिकॉर्डिंग है मेरे पास। मैंने वो इग्नोर किया, अरे मैंने सोचा कि अरे ये तो ठीक से शूट नहीं हुआ, चलो वापस ले लेते हैं, तो मैंने बंद किया, वापस से शूट लिया मैंने। उसमें है रिकॉर्डिंग, आई स्वेयर टू गॉड, मैं झूठ नहीं बोल रही, उसमें हुआ ऐसे। जब मैंने वो कर्टन नीचे लिए, ब्लैक एंड व्हाइट जैसे लाइंस पूरे आ गए स्क्रीन पे। लेकिन वो होता भी नहीं, कुछ भी नहीं भी होता ना, तब भी वो जगह दिखती है कि वहाँ है कुछ बहुत सालों से कोई नहीं रहा है। मैंने तुझे मतलब उसी वक्त में बोल सकती थी कि हमें नहीं रुकना ये, लेकिन वो पॉसिबल नहीं था कि हमें कोई भी रूम मिलती। ठीक है, तो अगर मैं उसके बारे में बात भी करती तो तू भी वीक हो जाती बहुत और मैं भी हो जाती, कि हमें तो लगता कि इसको भी डर लग रहा है, मुझे भी डर लग रहा है, इसलिए मैंने कुछ भी नहीं बोला और मैंने बस सोचा कि हम सो जाते हैं। डर नहीं लगा, बट आई फेल्ट कि समथिंग इज ऑफ, है ना। गाइज आई एम स्टिल हियर इन द हॉटेल इटसेल्फ। अभी 4 वाजले, सॉरी मी हिंदीमध्ये का बोलायला, मी 4 वाजत आलेत आणि मी अजून सुद्धा इथेच आहे, कारण आय डोंट हॅव एनी गट्स टू गो बॅक टू द रूम, कारण आता रूम वरती कोणच नसणार आहे, फक्त मी एकटीच असणार आहे. सो मी आकाशला सांगितलंय की आता मी संगीतसाठी रेडी होतानाच आपण रूम वरती जाऊया आणि मी चेंज करून लगेच परत इकडे येईन, कारण आता रूम वर फोन नसणार आहे, आणि तिथे फक्त फरहाना आणि मी आहे, आणि ही तर इथे असणार. अभी इससे क्या करें. अगर जा रहे हो तो for 10 minutes even I can come so that I can wash my face. तू कसं गेला, जसं की काय मला ओळखतच नाही. आणि मला सांगायचं राहिलं, मी सरांना सांगितलं की आमच्या रूम मध्ये आम्हाला असा एक्सपिरियन्स होत आहे, तर सर आम्हाला बोलले की मी काल बघितल्यानंतरच मला तशी वाईब आली होती की ती रूम तशीच आहे. पण आणि आमच्या सोबत अजून एक समोरच्या बिल्डिंग मध्ये सुद्धा, म्हणजे जे डीजे आणि द व्हिडिओग्राफर अँड एव्हरीवन दे आर स्टेइंग इन द बिल्डिंग, दॅट बिल्डिंग, तर त्यांनी सुद्धा रूम सोडली आहे. का आपण रूम सोडल्या? तुझं स्वतःच गुणगान करू नकोस इथं. तरी ठीक ठाक आहे, रूम का सोडल्या सांगा. तुम्हाला नाही आवडलं. गाईज गुड मॉर्निंग. आय नो मी खूप चुकीच्या पद्धतीनं शूट करायला, मी काही व्यवस्थित शूट घेतलेलं नाही, बिकॉज इट वॉज सच अ किओटिक डे. काल मी सकाळी हळदी होस्ट केली, ॲज यू नो, संध्याकाळी संगीत होस्ट केला, आणि संगीतमध्ये थ्रू आउट माझ्या डोक्यात फक्त हेच चालू होतं की मला त्या रूममध्ये जायचं नाहीये. रात्री रूमकडे जाताना मला लिटरली रडायला आलं की मला तिथे जायचं नाहीये. मग आकाश सेन सगळे कन्व्हिन्स झाले, विशाल सरांनी पण अग्री केलं की नाही ते चांगले रूम्स तर आपण चेंज करूया. सो आम्ही लास्ट नाईट तिथे चेक इन केलं आणि मस्त झोप लागली, एकदम मस्त झोप लागली इकडे. आता आमचं इथून चेकआउट आहे आणि आता आज वेडिंग डे आहे,
सो आज आम्ही रात्री मे बी इकडून निघणार, बट आज पण आकाश विशाळकर यांचं काम आहे, सो मला पण थांबायला लागणार. आता मी हॉटेलवरती जाऊन जो आधीचा ब्लॉग आहे तो मला एडिट करायचा आहे फुल, कारण मला उद्या पोस्ट करायचा आहे. सो आज मी दिवसभर एडिट करणार आहे ते. ऐसी क्या चीज है जो बच्चों को डरा रही है? हमें शेर को डरा के दिखा. काय इव्हेंट इतका छान झाला, दोन्ही इव्हेंट सगळे इतके खुश होते, मला खूप छान वाटलं. सगळे कॉम्प्लिमेंट देत होते, रिअली ग्रेट, छान वाटलं मला. आणि आज पण मला तिथे बसायला चांगलं वाटणार आहे, बिकॉज आय नो की अजून लोक येऊन सुद्धा मला कॉम्प्लिमेंट करणार. ओके चला, आता आम्ही ना सगळे बॅग्स सगळं पॅक केलेलं आहे. आणि प्रॉब्लेम इज की हा रूम आहे 3rd फ्लोअरवरती आणि आम्हाला एवढे सगळे बॅग्स, देर इज नो लिफ्ट, एवढे सगळे बॅग्स आम्हाला हातातून कॅरी करून खाली जायचं आहे. सो लेट्स डू द कसरत. याला भूत दिसलं काल. घोस्ट हंटर विराज, सांग की तुझा एक्सपिरियन्स, सांग की शूट व्हायला आहेस काय तिथं? पण कसं वाटलं तुला? तुला का हसायला आले? काही प्रश्न विचारणार आहे मिस्टर घोस्ट हंटर विराज, प्लीज आम्हाला उत्तर द्या. हां ठीक आहे, तुम्हाला कॉन्टेक्स्ट देतो. त्याच्या आधी थोडासा, आम्ही काल संगीतला रेडी होण्यासाठी आमच्या रूमवरती परत गेलो होतो, मी आणि फराना. आणि हा तिथं बसला होता गाडीवरती. मग ह्याला आम्ही म्हटलं की आमच्यासोबत चल, कारण आम्हाला भीती वाटत होती. हां हां ठीक आहे. तर तुला आमच्या रूममध्ये एंटर केल्या फ्लॅटमध्ये एंटर केल्या कसं वाटलं? माईक घे की, तुला मोबाईलला लावायला दिला वे माईक, असा पकड माईक. विचित्र वाटलं. विचित्र आणि भूताचा काय संबंध? आता दुसरा प्रश्न, मला सांग, तुला आमच्या दोघींची भीती वाटत होती जास्त काय त्या भूताची भीती वाटत होती? ए नाही, पण एवढी लोक असून पण म्हणजे आपण 4 तरी होतं तिथं. ती क्लिनिंग वाली, ती हाऊसकीपिंग वाली आलेली, तरी पण तुला भीती वाटत होती ना तिथं? म्हणजे वाईब्स असे कशा येत होत्या? बोल की, मीच सगळं बोलालोय. विचित्र काय विचित्र? दुसऱ्यांदा पण याचं उत्तर प्रश्नाचं विचित्र चाललंय. कडनं कोणी चाललंय असं कसं वाटतं? होय, वारं आले हा ना, म्हणजे असं गुजबम्स काटा यायचा अंगावरती. असं तुला काय एंटिटी म्हणजे कोण असं हा की देयर इज समथिंग ऑफ, असं ऑफ आहे? बघतासारखं वाटलं, पाठवून बघा. हा, आम्हाला दोघींना पण हे सेम फील झालेलं आम्हाला. कोणी पाठवून बघा आले असं. तो म्हणा लागलाय, हा म्हणजे तो फोन तेन बघत बसलेला ना, तेव्हा मागून कोणतरी बघायला लागलाय असं वाटत होतं. आणि आम्ही जात होतो तरी पण आकाश त्यांनी म्हणत होती नाही आम्ही थांबतोय. आम्ही गेलो त्यांना पण घेऊन, आणि विशाल सर पण घाबरलेली. पण तिथं म्हणजे त्या फ्लॅट मधली प्रत्येक गोष्टच अशी ऑफ होती. तिथले चेअर, सोफा, ते कर्टन्स, नॉट इवन विंटेज बट व्हेरी ओल्ड काइंड ऑफ फर्निचर. अगं ते भूताच्या चॉईसच फर्निचर असं वाटायला लागले. तिथला तर असा बोहो मिरर लावलेला, मी बघितला, तू सांगितल्यावरती मी तो बघितला मिरर. अंधेरा था ना. आणि एवढा मोठा तो फ्लॅट आहे, आणि तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवला आहे, त्याला एवढे मोठे मोठे विंडोज आणि स्लायडिंग डोअर्स असे सगळे आहेत. तरी पण त्यामध्ये प्लस नॉट टिंटेड ग्लास. हां, टिंटेड ग्लासेस पण नाही आहेत. तरी पण त्यामध्ये सनलाईट जरा पण नव्हती, पूर्ण असा अंधार सारखं. आम्हाला म्हणजे तो जो मिरर होता, जो बेडरूममध्ये मिरर होता, तो तर लिटरली त्या विंडोच्या साईडला असा लावलेला होता ना गं. तरी पण आम्ही पूर्ण कर्टन्स ओपन करून पण आम्हाला मिररमध्ये आमचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. आम्ही बाथरूमच्या मिररमध्ये रेडी झालो अंडर द लाईट. तिथे पण लाईट नव्हती, आणि बाथरूम तर सगळ्यात स्पूकी एकदम. त्या बाथरूममध्ये तर जायला पण नको वाटत होतं. देख, कैंडल्स के बीच में से तेरा शॉट लिया है मैंने, थोड़ा पोज वोज मार. नहीं दिख रहे फिर भी. यहाँ पे पानी भी नहीं मिलता. अरे मैं तुझसे हिंदी में बात करती हूँ ना, तो मैं ब्लॉग में भी हिंदी में ही बात करती हूँ. पाणी नाही मिळत इकडं, समुद्र असून पण.